अगली विंडशीटर घेतलेत सगळ्यांनी 75ला एक आहे. चोरीला गेली. आता आलो आहोत एक पार्कच्या आत आलो आहोत आम्ही. आणि या पार्कच्या आतमध्येच एंट्री आहे. सफारी पार्क, मरीन पार्क सगळं आतमध्येच आहे. सफारी वर्ल्ड आणि मरीन पार्क. आणि हे झालं आहे थोडं इमर्जन्सी. अच्छा सॉरी. तर आम्ही यशस्वी आणि आम्ही त्याचं ते डायपर चेंज करायला चाललो आहे. हे आम्ही चाललो आहे मरीन पार्कमध्ये आणि वायूला मी पकडलं आहे. आम्ही चाललो इकडे मस्त धबधबा आहे. बर्ड को क्या बोलते हैं? पॅरेट. छोट्या साईजचे घोडे आहेत. तू त्याला घाबरू नको ना प्राण्यांपासून. घाबरू नको. दे आर फ्रेंडली. दे आर युअर फ्रेंड्स. क्रोकोडाइल व्ह्यूइंग प्लॅटफॉर्म. पप्पा पुढे चला ना. आपली फॅमिली सोबत जाऊया ना. कुठे गेले सगळे? अरे क्रोकोडाइल किधर आहे? कोपऱ्यात आहे तिथे. का नाही दिसत आहे मला? अरे देवा ना ते खाली जरा कैमरा खाली. हैरी पॉटर का आउल रहता है ना, हैग्रिड उसको गिफ्ट करता है. उसका गूगल करना, मेरे को इसके साथ वो निकालने का है. प्रिंस के फोन से हैग्रिडचा तो हा आहे. हा मेरे को याद ही नहीं आ रहा. वॉलरस है वॉलरस. त्यांनी थोडे बाहेर आले की दिसतील. ते बाहेरच नाही येते. हा आहे बघ. उंदीर नाही रे पप्पा. ह्यांची नावं पण लिहिली नाहीत. इधर क्या ग्रेट व्हाइट पेलिकन, मतलब ये वो है बर्ड है. हे तर तिकडे होते किती सारे. हर एक तासाने एक एक शो आहे. तर हा इकडे शो होता मंकी शो, जो आम्ही मिस केला 10:15चा. आता 11:30 वाजायला आले आहेत. आता कोणता तरी स्पाय शो आहे, तो आम्ही बघायला चाललो. आणि हा झोपला आहे. आणि मस्त इकडे पाऊस पडायला सुरुवात झाली. आम्ही थोडं एका ठिकाणी शेडमध्ये उभे राहिलो. आणि आता आम्ही पुन्हा चालतोय पुढे. अजून बघतोय काय दिसते काय प्राणी नवीन नवीन. जिराफ माझ्या सोबत किती मोठा जिराफ. पाठी घे तो मारेल त्याला बाबूला. तो नाही, तो शाखा आहे. तू नको जाऊ. तू व्हेजिटेरियन आहे. तो व्हेजिटेरियन. नाही नको तरी. पाऊस पडतोय याला लपवलं आम्ही. आणि आमच्याकडे छत्री नाही. हे कोणते तरी मोठे उंदीर आहेत. आणि आम्ही पावसात भिजत चाललोय. केसांचे स्ट्रेटनिंग खप्पा. आणि इकडे जोरदार पाऊस सुरू झालाय. हे आहे स्पाय वॉर शो. हे आहे स्पाय वॉर शो. किधर जाने का? लेफ्ट राइट. वाव. हे बा बियर विकतो इकडे. सगळं भरलेलं आहे. तू परेशान लग रही है पप्पा. Well done! I think!
ऊपर के लोग क्या करने वाले? रॉकी वरून बघ उडी मारणार आहे. हे बघ वरती. हे बघ हे बघ हे बघ. लुक ॲट देम. हे बघ. अरे तो अटकला तिथे. तेव्हा तो अटकला. घाबरला. तो मेला. रॉकी डर रहा है बेचारा. ए हीरोइन ये रॉकी ने सबसे बेस्ट रिएक्शन दिया. वो देखो मरा हुआ आदमी डायरेक्टली नीचे आ रहा है. ये वो देख. लोग वो बनाते हैं मैन बन. इसमें मैन बन्स बनाए दो. ते हे आम्हाला रेनकोट मिळाले जे इकडे सगळे घालून फिरतात. ते 1.75 भातलाय. बॉय येतो बॉय. सगळे मिळून रॉकीला रेनकोट घालवत होते. गुड बॉय. पप्पाने एक दे ना विंडशीटर. थोडं अजून तिला अजून वर करायला सांग. पायात आला तर तो काढेल. काय नवीन हा फाटला आणि नवीन घ्यायचं तर आपापल्या मैत्रिणी. तू काय असे सारखे आम्हाला डायलॉग मारतो रे जास्त. हे आहे अल्पाका. सगळ्यांना 100 भातचे गाजर खायला घालतात. हाय. माझी फॅमिली कोणती तर मला कसं कळेल. पप्पाने एक विंडशीटर घेतो आम्ही. वेर इज रॉकी. आमचा रेनकोट है. यशस्वी कैसे लग रहा है? पूरे भीग गए हम. पप्पा कैसे लग रहा है? बारिश लग रहा है. आणि हे आहेत अमेरिकन फ्लेमिंगोज. सगळे एका कलरचे. पीच कलर माय फेवरेट कलर. यो आम्ही अगली विंडशीटर घेतलेत सगळ्यांनी. 75ला एक आहे. आणि इकडे सगळे हेच घालून फिरतात. ते वेगवेगळ्या कलरचे आहेत. येलो, पिंक, ब्लू. आम्हाला ग्रीन कलर मिळाला. आणि आता आम्ही शोधतोय की आम्ही काय करू शकतोय. बघा हे क्युबन फ्लेमिंगो आपण बघितले पीच कलरचे. आणि आता आम्ही अजून शोधतोय काय करू शकतो. एक आमचा एक डॉल्फिन शो आहे जो आहे 145ला. काय पप्पा इथून येतात हे दोघं. रस्ता चुकलेत आणि पाऊस कमी झालाय तर वायू बाहेर आलाय थोडा रेनकोटच्या बाहेर. हे बघा कसे एकदम स्तब्ध झालेत एकदम. हाय. इनका नाम क्या है? गोरिला नाही पप्पा. हे बघा ह्याने तर लाईफ मध्ये गिव्ह अप केलंय. मी ब्रो अस. माझं सेमच आहे. तो पण
असं एकदम गिवअप करून लटकतोय तिथे. चला, हे आहे कॅमल फीडिंग. इकडे कोणत्या पण प्राण्याला तुम्हाला काय खायला घालायचं आहे ना, तर 100-150 भात द्यायचे आणि तुम्ही कॅमेलला दूध पाजू शकता. आणि वेगवेगळ्या प्राण्यांना गाजर आणि पाव आणि हे सगळं तुम्ही देऊ शकता. रॉकी सगळ्या प्राण्यांना घाबरतो, फक्त या फिशला नाही. किती यांचा कलर बघ प्रिन्स, यांचा कलर बघ, कलर बघ यांचा, नीची साईज बघ. हे आपल्या एरवाने एवढे मोठे आहेत. मी निघाली आता एकटी. प्रिन्स आणि रॉकी आणि पप्पा पुढे निघून गेले आणि यशस्वी तिकडेच बसली आहे आणि खूप पाऊस आणि इकडे एकदम स्लिपरी आहे. तर ती बोलली की ती बसेल आणि आम्ही आता डिरेक्टली 1:45ला तिला पिक करू डॉल्फिन शोसाठी. आणि इकडे कोणतरी एक शाळेची एक पिकनिक आली आहे, तर या सगळ्या त्या पिकनिकच्या मुली आहेत आणि मला हे लोक दूर दूरवर कुठे दिसत नाही आहे. तर मी शोधत पुढे चालली आहे की रस्ता हरवली नाही मी. हे लोक रस्त्यातच कुठेतरी असतील आणि याच रस्त्याने मी परत येईन, मला काय भेटलं नाहीत. ठीक आहे, तर आपण जाऊन थोडं एक्सप्लोअर करूया. एकट्याने केलं तरी चालेल, पण त्यांचे फोटोज तर मीच काढणार आहे. तो फोन मला वाटतं ठेवून गेला परत. आता बघूया कुठे दोघं. आहे मोलुकन कुकुटू. मी पोचली आहे एक्झिटला. इथून आम्ही एंट्री करून लेफ्टला गेलेलो आणि मी आता राईटने बाहेर आली, पण मला कोणीच दिसलं नाही. आता मी पुन्हा आत चालली. हे लिहिलं आहे आफ्रिकन ग्रे पॅरेट, पण हा तर आपला कावळा आहे इंडियाचा. हा एकदम कर्कश ओरडत होता, आता थांबला आहे. आणि चेहल पेहल सगळी बंद, इकडे कोणीच नाही आहे दूर दूरवर. पक्ष्यांचा आवाज. हां, हे लोक पाठी आहेत खूप. जे केसांची हालत बघा. आम्ही थोडे स्लो चालतोय म्हणून भावाने रॉकीला एक्वेरियममध्ये ठेवलं आहे आणि तो तिकडे टाइमपास करतोय. आणि आम्हाला तो पुढे बोलला की डॉल्फिन शोपर्यंत तुम्ही पोचा. तो चालत चालत फटाफट आमच्या पाठी येईल. त्यात आम्ही ते शोधते डॉल्फिन शो आहे कुठे. पोचली इकडे डॉल्फिन शो. तर आता मी चालत आत चाललो आहे. डॉल्फिन शो फोटो करायचा तर 500 भात. बोरिंग झाला कारण मग ते पैसे घेऊन सगळे फोटो काढणारे स्टेजवर गेले. तर मी आता जेवायची जागा शोधतो, कारण एवढे सारे लोक एकत्र जेवायला जाणार तर खूप जास्त वेळ लागतो. मी पोचलो रेस्टॉरंटमध्ये 57. इथे आमचं बुफे लंच बुकटे आम्हाला कुपन मिळाले आहेत. केसांची तर फुल वाट लागली आहे, तर मी काय बोलतच नाही आहे. इकडून पप्पा आणि लोक चालत येतात ते. आणि मी ब्रेकफास्टच्या टायमाला उठतच नाही आहे 3 दिवसापासून झोपेची. तर आता आपण जेवूया इथे. बाप रे, हा मोठा तंबू आहे एकदम. थोडं पॉश वाटतंय. 220 वरती लिहिलेत बघ 120. 220 कडे नाहीच आहे प्रिन्स. 225 दुसरीकडे जायचं आहे. हे आहे नॉनव्हेज काउंटर. इथून मी सुरुवात करते. वाव, ये तो लगता है भरेंगे अभी आएंगे बबलू उनको मिलेगा. भाई ले नाश्ता पण नाही केला म्हणून प्लेट भरून जेवायला घेतलंय आणि हे जेवतात आहे. पप्पा आणतात ते जेवण.
माझं जेवण झालं. पप्पा आता खीर खातात आहे. माझ्या एक मित्र तुमचा अजून फोटोज नाही टाकला इंस्टाग्रामवर. आणि प्रिन्स आणि लोक सगळे कोणता सी लाईन शो बघायला गेले. आम्हाला पण तिकडे जायचं याच्यानंतर. का मी गेलेलो आहे. अरे पण माझ्या ब्लॉग मध्ये येईल ना. मी तर पहिल्यांदा चालली आहे ना. बापरे हा ब्रिज तर हलतोय त्या साईडला. बापरे हा हलतोय ब्रिज. अरे हलवू नका ना, पडू ना आम्ही. हलवू नका, चला. पाण्यात पडू तर स्विमिंग नाहीत मला एवढी. पप्पा सी लाईनच्या शोधात चालले आहेत. इकडे मुलींच्या इकडे शूटिंग चालली आहे. वाव, तुम्हाला काढायचा पप्पा असा फोटो? हाय, आम्ही करतोय चेक इन. ह्यांच्याकडे इंटरकनेक्टिंग रूम नाही आता. हा एक ह्याची बॅग आहे ती उचलतोय. या आमच्या दुसऱ्या बॅग. आणि मी हातामध्ये एवढं सगळं सामान घेऊन निघते. क्या रे, अभी वापस आके लेते. मेरे हाथ में बहुत सामान है यशश्री. रोके. आज आमच्या इकडे इंटरकनेक्टिंग रूम नाही आहे. इथे बाटअप आहे पप्पा, एकदम प्लेन रूम आहे. हाय, हे बघा माझ्या हातात केवढं सामान आहे. आणि मी टोप्यांवर टोप्या घातल्यात. इथे तुमची व्ह्यू काय खास नाही आहे. नाईट क्लब आहे समोर. प्रिन्सला जाऊन दाखवते. अक्षरशः एकदमच सॅड गोष्ट झाली. आम्ही रूममध्ये आलो आणि मग मी सगळं डिसमॅन्टल करत होतो सामान. आणि हे तर यशस्वीने तिचे ग्लेअर्स काढायसाठी डब्बा शोधत होते की कुठे तो डब्बा ग्लेअर्स ठेवायचा. आणि बॅगेत बघते तो डब्बाच नाही. आणि तिथे त्या डब्यामध्ये जे पण आम्ही आमच्यासाठी शॉपिंगसाठी वेगळे पैसे काढून ठेवलेले ना, ते तिने त्या डब्यामध्ये ठेवलेले. आणि तो डब्बा गायब. आणि तो डब्बा तिने एक डायपर बॅग होती याची युवान सॉरी वायूची जी डायपर बॅग होती त्याच्या पुढच्या कप्प्यात तिने ठेवलेला. आणि आम्ही 1-2 डायपर आणि ते सगळं घेऊन गेलो. आम्ही ती पण बॅग कॅरी नाही केली तिकडे सफारी पार्कमध्ये. आणि तो चष्मा पण तिच्या डोक्यावर पूर्ण टाईम होता. आणि आता रूममध्ये आल्यावर तिला तो काढायचा होता. तेव्हा लक्षात आलं की ते गायब होतं. ड्रायव्हरला कॉल केला तर तो बोला की तो आता गाडी चालवतोय आणि तो थांबेल तेव्हा तो गाडी चेक करेल. पण आता मला वाटत नाही ते मिळणार परत. तर एक खूप मोठी रक्कम जी शॉपिंगसाठी त्यांनी काढलेली इथे खर्च करायला ती पूर्ण गेली. आम्ही सगळ्यांनी आपापले वेगळे ठेवलेत पैसे. तर माझे तर मी एका वॉलेटमध्ये काढून ठेवलेले वेगळे लपून. तर आता एकदम खूप सॅड झालं, एकदम मूड ऑफ झाला आहे की एवढी मोठी अमाऊंट चोरीला गेली. म्हणजे चोरीला नाही गेली की काय बोलणार आता, की ॲक्च्युली बॅगेत असंच ठेवायला नव्हतं पाहिजे बाहेर. पण सॅड आहे आता सगळे. आम्ही आमच्या स्ट्रीटवर फिरलो थोडं आणि इकडे शोधून काढलं की काय एक्सचेंज रेट आहे. तर 3000चे फक्त 1100 बाहत मिळाले. आणि आता अजून आम्ही बघू की अजून पुढे काय एक्सचेंज रेट चालू आहे. तसे पैसे काढू शॉपिंगसाठी. आणि इकडे पुढे काहीतरी इंडियन एक मार्केट आहे, काहीतरी इंदिरा मार्केट का काय, तर तिकडे आता मी जाऊ. तर आता यशस्वी आमच्यासोबत आली नाही आहे. पप्पा, मी, प्रिन्स आणि रॉकी आलो आहे. आता घरी जाऊन यशस्वीला घेऊन येऊ आम्ही. मी खाली आता इकडे बसले लॉबीमध्ये. प्रिन्स यशस्वीला घेऊन खाली येणार. मग आम्ही पुन्हा त्या स्ट्रीटवर जाऊ, काहीतरी खायचा बंदोबस्त करू आणि तिकडे ते इंदिरा मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करू. ते तुम्हाला मी दाखवते. इंदिरा मार्केट ठीक आहे काय मला माहीत आहे. पप्पा बोलतात इंदिरा मार्केट, कारण याच रोडवरच्या कोणत्या तरी हॉटेलमध्ये ते आणि मम्मी खूप वर्षांपूर्वी मी त्यांची बुकिंग केलेली तेव्हा ते राहिलेले. तर ते बोलतात ते इंदिरा मार्केट आहे. तर आता मी तिकडे जाऊन बघू की काय सीन आहे. 770 बोलतोय. हां, ये कितने का? पण हे सगळं तुझ्या
तुझ्यासाठी 200 ठीक आहे. हे 20ला, हे 250ला आणि हुडा ब्युटीचा पूर्ण पॅलेट आहे 200ला फक्त. 750 करायला सांग म्हणजे आपल्याला बरोबर. Please cannot. My price no. This is I give you best price for your special price. No, 750. Sure, 100%. आता आम्ही शॉपिंग करायला आम्ही सगळं तुझी शॉपिंग आहे. सगळी तिची शॉपिंग आहे. माझ्याकडे पैसे आहेत. ओके. मी काय शॉपिंग नाही घेतली. यशस्वीने खूप सारे काय काय आयटम घेतलेत गिफ्ट वगैरे घ्यायला. आम्ही इंदिरा स्क्वेअर मध्ये आहोत आता. रॉकी तुझी गाडी छोटी आहे याच्या समोर. तुझी छोटी गाडी आहे. चार्जर आहे. मला इकडे एक मुलगी भेटली जी मराठी बोलते. चांगलं चांगलं बोलू. चांगलं बोलो. ती अजून हात चालली आहे. बोलो क्या आता मराठी में. अरे बोलो ना यार. चांगले. हाँ इसने बोला. थैंक यू. आपका नाम? पूजा. पूजा आप कहाँ से हो? From Nima. फ्रॉम लीमा. Nima. वेयर इज इट? Burma. बर्मा. वाव. एंड शी इज फ्रॉम Same. सेम बर्मा. हाउ डू यू नो मराठी? But सुन के. सुन के. अच्छा नाइस. मेरे ब्लॉग के लिए बोलो लाइक शेयर सब्सक्राइब. एक साथ बोलो 1 2 3 गो. Like, share, subscribe. थैंक यू.